मी निघालो रायगड किल्ल्यावर जायला पेट्रोल साठी गाडी तारा तिमिर हर गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हर गरजा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी अरे लवकर जेवण गाडी मी येतो चल जेवण आता परत गर्दी होईल एवढी फोटो नाही व्हिडिओ खराब झाला रे कॅमेरा जमला तो आता आमच्या रायगडला जाण्याची तयारी चालू आहे सकाळचे 6 वाजलेत आम्ही आता निघालोय रायगडला जायला सर्व मित्र परिवार खूप थंडी आहे गावी सर्व मस्त तयारी करून निघाले झेंडे वगैरे जाऊन मला कोण नेल थांब यांच्या गाडी जाऊ दे लाईट येते रात्रीचे व्हिडिओच नाही येत आहे क्लिअरच नाही येत निघालो आम्ही आता तयारी झाली गावी वातावरण एकदम मस्त आहे आता आम्ही निघालो रायगड किल्ल्यावर जायला पेट्रोल साठी गाडी थांबवलेत आणि इथून डायरेक्ट आता रायगड 10 जण चला तर मग जाऊया प्रवास चालू करूया माणगावातून निघालो आम्ही माणगावातून पुढे आलो थोडं पेट्रोल वगैरे भरला त्यानंतर आम्ही पुढे आलो आणि आमचा प्रवास चालू झाला किल्ले रायगडावर जाण्याचा आणि खूप छान वातावरण होतं सकाळचं असं थंडीचं वातावरण थंडी खूप मस्त लागत होती ड्रायव्हर लोकांना तर खूप थंडी लागत होती आणि आम्ही मागे बसलेलो त्यामुळं काही एवढं हे गारवा लागत नव्हता पण खूप मस्त प्रवास आहे हा
सर्वांनी एकदा तरी रायगड किल्ल्यावर दर्शनासाठी, महाराजांच्या दर्शनासाठी खास यायलाच पाहिजे. आणि आमचे रायडर तर एकदम जोशमध्ये होते सर्व. प्रत्येकजण एकमेकांची साईड काढून पुढे पुढे जात होते. सर्वात शेवटी आम्हीच राहिलो, कारण की आमचा ड्रायव्हर थोडा गारठलेला होता. माणगावातून आम्हाला प्रवास करायचा होता रायगड किल्ले. माणगाव शहर म्हणजे आमच्या गावापासूनच 30 किलोमीटरच्या अंतरावर रायगड किल्ला आहे. पण आमचे काही मित्र याच्यापूर्वी कधी गेले नव्हते, तसं त्यामुळं आम्ही ही ट्रिप प्लॅन केली होती आणि रायगड किल्ल्यावर महाराजांच्या दर्शनासाठी निघालो आहे. सकाळचं वातावरण, आता सूर्यदेवसुद्धा बघा बाहेर येत आहेत आणि छान असं हे निसर्गरम्य वातावरण आहे. सगळीकडे एकदम भगवं भगवं असं आकाशामध्ये रंग पसरलेला आहे आणि सकाळची एकदम थंडी, गारवा, त्यातून हा बाईकवरचा प्रवास खूप मस्त वाटत होता. चला चहा संपली ना? हाय चहा आहे पाहिजे तुम्हाला पाहिजे मग काय करतो फोटो बघून घे. अरे तो नंतर दाखव. असं आहे काय? जॅकेट कोण घालतात? अरे आपण भाड्याचं जॅकेट घालून फोटो काढतोय. हा शाकी भाड्याचा फोटो जॅकेट घालून फोटो काढतोय. भाड्याचं जॅकेट आहे. थोडा पुढे प्रवास केल्यानंतर एक सुंदरसा स्पॉट भेटला आम्हाला. तिथे आम्ही थांबलो, थोडा चहा नाश्ता वगैरे केला, बिस्किट वगैरे जी चहा वगैरे आणली होती ती घेतली आणि थोडा फोटोशूट वगैरे केला. मस्त तिथे व्ह्यू मस्त होता. तिथे आम्ही फोटोशूट वगैरे केला आणि त्यानंतर आम्ही पुढचा प्रवास रायगड किल्ल्याच्या दिशेने सुरू केला. रायगड किल्ला म्हणजे जमिनीवरील स्वर्गच जणू. तेच स्वर्ग अनुभवण्यासाठी आम्ही जात होतो रायगड किल्ल्यावर. आणि विश्वासभाऊ आणि इतरही काही मित्र माझे पहिल्यांदाच रायगड किल्ल्यावर जात होते. म्हणजे लहानपणी ते गेले होते, परंतु खूप वर्ष रायगड किल्ल्यावर गेलो नव्हतो. पोहोचलो ना आपण आता. गाड्या इकडेच लावायला लागते. आम्ही रायगडच्या पायथ्याशी पोहोचलो.
रायगड किल्ला. कुठं जागा नागो कुठं दोन गाड्या कुठं राहिल्या. आतमध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. सेवेची ठाई सत्पर विरोधी ते वरती जाय कोणतरी. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय.
याच नाव ईश्वर शिवाजी महाराज की गडबड करत चालले हो ना आहे ना ये है हमारा कौन सा है हे रायगड किल्ल्याचा एंट्री पॉइंट. हम लोग याद करेगा कौन है किधर वाला लाओ लोग लाओ ताकत खाली वाक लाओ ताकत काल 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 ये इकडे कोण फोटो काढतोय? गिरी शिखरावरी लहरी भगवा ध्वजा गिरी शिखरावरी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी राजा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. कालचा राहिला टी-शर्ट वरती करायला पण त्याला पण आपण दपून झाला नाही गंपा आहे नांगे परत रंगा के सायत्रीच्या परत रंगा येऊ दे. तो एवढे हेवी असतात खतरनाक जाम टीम आहे रे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. बाबा हत्ती तलाव. हा हत्ती तलाव. एवढ्या वरती पण पाणी आहे अजून. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे आणि इकडं हा? इकडं हा पूर्ण हेच आहे दरबार कुठे गेला सांग दरबार. सांगू दे त्याला नाही तिच्या म्हणत काय तिथं बोलले ना त्याला माहिती नाही. इकडे आवाज येतो, इकडे येतो. आवाज येतो हळू बोललं तरी हा खासियत आहे. तिथे महाराज बसायचे गोवा हा दरबार. काय गादे
शांतता दोन खाली जाळीवाले खड्डे पाहायला भेटतात. एक दगडामध्ये आहे, यालाच म्हटलेला आहे धान्य कोठार. धान्य कोठार म्हटलं तर त्यावेळी जर गडाला कोणी वेढा मारला तर गडावरच्या लोकांना इमर्जन्सी धान्य पुरवठा व्हायचा. किती खोल आहे इथं समजलो यासाठी खोल असेल तेवढा खोल आहे तो इकडे जेवढा बांधकाम आहे तेवढा पडलेल्या इमारती पाहायला भेटतात. त्याला म्हटलेलं अष्टप्रधान मंत्रिमंडळ. 365 गड किल्ल्यांचा कागदीपत्र व्यवहार जे करायचे त्यांचे घर अष्टप्रधान मंत्रिमंडळ म्हटलं तरी चालेल. आतमध्ये धान्य कोठार पाहायचा असेल वरच्या खिशावरती हात ठेवा. मोबाईल चिल्लर पडलं परत काढता येत नाही. राणी महल डायरेक्ट खालून लिफ्ट नाही इथे आपण इकडे टर्न वाढा बघ तू ना शक्ती बोला कुठं यायचा अरे तिकडे आतमध्ये पण आहेत. आमच्या राणीला धाबा जायची खोली नाकी दम आल्यात. गर्दीमध्ये मी म्हणून टाकल्या टिकला म्हणून टिकली टिकली आम्ही मानू. जॉईंट आहे. अरे ये शाकी तिकडे कुठे फिरवतोस? माहिती नाही काय जाताय रस्त्याने नीट. हे बंद आहे का व्हिडिओ चालू आहे. हे राणी महल राणींचा महल. राजाने किती राणीला मोठं तसे राणे तसे होते तू तशी राणी आहेस. गारवा बघ किती आहे तेच मी म्हणते वरती एवढा ही कधी गाडवा एसीची पंख्याची त्या गरजच नाही. हात पण पाहिजे ना हे तो बघ ए शाकी सांग हे काय ते तो पेरे पाटील आतमध्ये काय सांग. तो बाथरूम महाराजांचा तो बघायचा आपल्याला. हे सांग हा काय सांग शाकी. हेच आहे हाच बाथरूम आहे मग आमची खोली आहे रूम हे बाथरूम आहे. हे बाथरूम आहे. विटांचं बांधकाम पाहायला भेटतंय. त्याला म्हटलेलं आहे टाकसाळ. कॉईन मुद्रा होड राजमुद्रा छापल्या जात होत्या त्याच ठिकाणावरती छापल्या जात होत्या त्यालाच म्हटलेलं आहे टाकसाळ. तुम्हाला माहिती असेल राजांची अष्टकोनी राजमुद्रा पहा बघा त्याच ठिकाणावरती ते छापले जात होती. समोर राजांचे एसी रूम बाळखणी थंड हवा खाण्यासाठी जागा आहे आणि कोपऱ्यामध्ये हा चौकोनी आपल्याला आयताकाराची रूम पाहायला भेटते का खलबत खाना. राजांचे गुप्तहेर कोण होते? बहिरजी नाही छोट्या मोठ्या गावात मोठी बातमी भेटेल तर कोपऱ्यामध्ये एल आकाराचा दगड आहे ना तिथून 11 पायऱ्या खाली उतरून जावं लागतं. तिथे रूम आहे तिथे आतमध्ये गुप्त चर्चा केल्या जात होती. पहा बघा सिक्रेट राजांची रूम होती. आतमध्ये आजही त्या रूमची एवढी वैशिष्ट्य आहे. आतमधून खालून किती जरी वरती ओरडलं तरी वरती ऐकलं. गर्दी होईल एवढी. चला आपला फोटो काढू आपण. अरे डिस्कस करायला चालला चला खलबत ही दगड कशी लावली असं विचार कर. करून बनवलायच बघ ना कसा इथे आतमध्ये एवढी वरती दगड ते ठेवायचे
एवढी वर्ष टिकायला पाहिजे. हो अरे युट्यूब वर परत आलं. तुमचा फोटो काढायला आता सांग गाईड आहे काय? तिकडे उभा राहा ना, तिकडे उभा राहा ना, फोटो काढा. आपली फोकस करणार टाकू काय? फिरवला. कार्यक्रम आहे आपला. नाही मग आता पटापट चालत जाऊ ना. काय वातावरण ना, हात वातावरण नाही. भिंत हात ना उतरा पाहिजे. ही आहे बाजारपेठ. बाजारपेठ गेलंय. बाजारपेठ हा रायगड किल्ला बांधला या आर्किटेक्चरच्या नावाची पाठी. किल्ला बांधण्यासाठी 14 वर्ष लागली. 14 वर्षामध्ये रायगड किल्ल्यावर काय बांधलं? अकरा तलाव बांधले, 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. चला इथून पाय पडून मंदिरात. पान लागले आपण बसूया. शिवाजी महाराजांची समाधी.
राजांचं मंदिर आहे. आतमध्ये राजांचं ज्याने गड बांधला त्याच्या नावाची पाठी आहे. सेवेची ताई तत्पर हिरोजी इंदुळकर. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अगर न होते शिवराय तो सबकी सुन्नत होती. जर आपले राजे जन्माला आले नसते तर जगात कोणी धर्म टिकला नसता. म्हणून म्हटलं जातं तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. महाराष्ट्रात राहून जो कोणी छत्रपती शिवाजी राजांना विसरेल त्याला खरोखर पूर्णपणे हिजड्याची जात म्हणतात. हिजड्याची जात म्हणतात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा आहे टकमक टोक. तलवार त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. नाही